आज मी ब्लाऊज शिवत आहे. पाठीमागचा गळा आहे, गोल गळा. लेस लावून दाखवते. गोल गळा आहे. बघून घ्या, तुम्हाला कसा वाटते ते सांगा. समोशावाली लेस ला कसा वाटला ते तुम्हाला सांगा. पाठीमागची टक्स मोजून घेतला तरी 4चा पाठीमागचा टक्स घ्यायचा. जर नाही पण जर मोजून घेतला तरी ज्या मिसनीची इथपर्यंत पाठी येते ना तिथपर्यंत तुम्ही घेऊ शकता. हे मिसनीची ही काळी पाठी इथपर्यंतच घेतलं तर 4चा टक्स होऊन जातो. 4चा घेतला की बरोबर येते. आता मी तुम्हाला सरळ करून दाखवेल. पाठीमागचा 4चा टक्स हे बघा. मिसनी इथपर्यंत जर घेतला तर 4चा टक्स येऊन जाते. मोजून घ्यायची काही गरज नाही. जर घ्यायचा असला मोजून तरी तुम्ही 4चा घेऊ शकता. पाठीमागचा 4चा जर घेतला तर व्यवस्थित येऊन जाते. काढून दाखवते मी तुम्हाला. 4चा टक्स आहे एकदम व्यवस्थित. असा कटोरीसारखा नाही निघत. प्लेन असला ना तर पाठीवर बी व्यवस्थित बसते. आणि गोलगळा आहे. कसा वाटला ते नक्की सांगा. हे 32ची छाती तेच आहे. असं ही 14ची म्हणजे लांबीवर राहते. जसं असलं तसं. तर मी याची 14ची लांबी घेतली. शिवून हे 13.5 येऊन जाते. याचं शोल्डर 5 म्हणजे 5.5 घेतलेलं आहे. आता 3 आहे. हे इकडचं पॅक झालेलं आहे. आता इकडचं जर घेतलं तर आधीचं शोल्डर येऊन जाते. आता राहिली फिटिंग. ते फिटिंग 32ची जर छाती असते म्हणजे 8.5ची फिटिंग. 8.5 आणि मार्जिंग आहे याची 1-1.5 इंच समजा. हे 8.5 आणि खालचे क्रॉस पट्टीचा भाग 8ची फिटिंग. फिटिंगनुसार राहते. म्हणजे जसं की 32च्या छातीला समजा 9.5चं परफेक्ट माप येऊन जाते. तर आता जे राहिलेले आहे मार्जिंग सोडून 1-1.5 इंचची मार्जिंग सोडली. आणि साईडची जे पण कपडा असला तो कापून घ्यायचा. वरचा भाग आहे योगचा. हे जे खालचा आहे हे 1.5 इंचचा घ्यायचा. वरचा आहे ते 1 इंचचा घ्यायचा. जेव्हा आपल्याला पूर्ण ब्लाऊज झालं फिटिंग वगैरे केल्याच्या नंतर 1/2 इंच कापून घ्यायचा. म्हणजे गोल भाग करून. खालचा तसाच राहून खालचा कापायचा नाही. फक्त वरचाच कापला गेला पाहिजेत. खालचा वरचा जर कापला तर मग ते असा हात वरती जाणार नाही. बखाडात ताडत भाग कापला गेला. आता हे झाले परफेक्ट झाले. कटोरीचं ब्लाऊज आहे. जसं आपण आता हे इकडचा जे भाग घेतला तसा सेम हे इकडचा पण भाग हे काढून याच